पण मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून महाविकास आघाडीत आता वादाची ठिणगी पडली। मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यासाठी आत्ताच मांडवलीची गरज नाही अशा शब्दांमध्ये शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना खोचक टोला लगावला। तर ठाकरेंची शिवसेना ही मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यासाठी आग्रही, निवडणुकीनंतर संख्याबळावर मुख्यमंत्री ठरणार अशी शरद पवारांची भूमिका। मुख्यमंत्री पदाबाबत पवारांनी आता काँग्रेसच्या सुरात सूर मिसळल्याने ठाकरेंची कोंडी झाली अशी चर्चा सुरू आहे। आपल्यात काड्या घालणारी लोक आहेत, युतीमध्ये बसलेत, त्यांच्या मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? उद्धव ठाकरे होणार का आणखीन कोण होणार? मी आज सगळ्यांसमोर स्वच्छ सांगतो की पृथ्वीराजजी तुम्ही आलात, पवार साहेब तुम्ही आलात, तुम्ही आत्ता तुमच्यापैकी कोणाच्याही मुख्यमंत्री पदाचा जाहीर करा, उद्धव ठाकरेचा त्याला पाठिंबा असेल, या जाहीर करा। कारण मुळामध्ये मी माझ्यासाठी लढतो ही भावना माझ्यात नाहीये। ज्या क्षणी मी मुख्यमंत्री पद सोडलं ते पुन्हा जे काही लढतोय मी माझ्या स्वार्थासाठी नाही लढत, माझ्या महाराष्ट्राच्या स्वार्थासाठी लढतोय। मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याच्या निवडणुकीला सामोरं जातात अजिबात आलेली नाही, त्याचा आत्ता विचार करायचं काही कारण नाही। अनेक वेळा असं घडलं की नेतृत्व कोणी करायचं ही निवडणूक झाल्याच्या नंतर, संख्या असल्याच्या नंतर निर्णय घ्यायचा असतो। आज कशाचा काही फटका नाही, अजून बहुमत आहे, बहुमत मिळेल असं वातावरण आहे, त्याच्याबद्दल शंका नाही। पण त्यासाठी आत्ताच काही मांडणी करण्याची आवश्यकता नाही आहे। बातमी आपण पाहतोय, मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून महाविकास आघाडीमध्ये आता वादाची ठिणगी पडलेली पाहायला मिळते। एकीकडे उद्धव ठाकरे, संजय राऊत हे ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करावा यासाठी आग्रही आहेत, तर दुसरीकडे काँग्रेसने जी भूमिका घेतली, अर्थात निवडणुकांच्या निकालानंतर मग मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरवावा, याला आता पवारांनी सुद्धा दुजोरा दिलाय।